आज आपण 2013 ते 2024मध्ये घेण्यात आलेल्या TET परीक्षेमध्ये प्रविष्ट विद्यार्थी, पात्र विद्यार्थी यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. पहिली TET 2013मध्ये 15 डिसेंबर 2013 रोजी घेण्यात आली. यामध्ये पेपर 1 साठी 3,83,630 व पेपर 2 साठी 23,574 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी पेपर 1 मध्ये 16,285 व पेपर 2 मध्ये 14,787 असे एकूण 31,072 विद्यार्थी पात्र ठरले होते. दुसरी TET 2014मध्ये 14 डिसेंबर 2014 रोजी घेण्यात आली. यामध्ये पेपर 1 साठी 26,062 विद्यार्थी व पेपर 2 साठी 15,053 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी पेपर 1 मध्ये 2,563 विद्यार्थी व पेपर 2 मध्ये 7,032 विद्यार्थी असे एकूण 9,515 विद्यार्थी पात्र ठरले होते. 2014मध्ये विद्यार्थी परीक्षेला बसण्याचं प्रमाण कमी होतं, कारण 2013ची जी TET होती त्याची काठिण्य पातळी खूप अवघड असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे दुर्लक्ष केलं होतं आणि जे विद्यार्थी पात्र झाले होते त्यांनी पुन्हा बसण्याची तसदी घेतली नव्हती. त्यानंतर तिसरी TET 2015मध्ये घेण्यात आली. या परीक्षेमध्ये पेपर फुटीचं प्रकरण घडल्यामुळं ही पुनर्परीक्षा घेण्याची वेळ आली. यामध्ये 16 जुलै 2015 रोजी पहिला पेपर व 16 जानेवारी 2016 रोजी दुसरा पेपर घेण्यात आला, पुनर्परीक्षा घेण्यात आली. यामध्ये पहिल्या पेपरसाठी 1,91,370 व दुसऱ्या पेपरसाठी 1,35,460 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी पेपर 1 मध्ये 1,903 विद्यार्थी व पेपर 2 मध्ये 7,086 विद्यार्थी असे एकूण 8,181 विद्यार्थीच फक्त पात्र झाले होते. त्यानंतर चौथी TET 2017 साली घेण्यात आली. 22 जुलै 2017 रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये 1,69,950 विद्यार्थी पहिल्या पेपरसाठी व 1,27,727 विद्यार्थी दुसऱ्या पेपरसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी पेपर 1 मध्ये 7,445 व पेपर 2 मध्ये 1,928 विद्यार्थी असे एकूण 10,373 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यानंतर पाचवी TET परीक्षा 2018 साली घेण्यात आली. 15 जुलै 2018 रोजी. यामध्ये पेपर 1 साठी 95,787 विद्यार्थी व पेपर 2 साठी 77,665 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी पेपर 1 मध्ये 4,030 विद्यार्थी व पेपर 2 मध्ये 5,647 असे एकूण 9,677 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यानंतर 6वी TET 2019 साली घेण्यात आली. 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये पहिल्या पेपरसाठी 1,88,688 व दुसऱ्या पेपरसाठी 1,54,516 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी पेपर 1 मध्ये 10,487 व पेपर 2 मध्ये 6,105 असे 16,592 विद्यार्थी पात्र झाले होते. त्यानंतर 7वी TET 2021 साली 21 नोव्हेंबर 2021 साली घेण्यात आली. त्यामध्ये पेपर 1 मध्ये 2,54,428 विद्यार्थी, पेपर 2 मध्ये 2,14,250 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी 9,674 विद्यार्थी पेपर 1 मध्ये व 7,648 विद्यार्थी पेपर 2 मध्ये असे 17,322 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यानंतर 2024मध्ये घेण्यात आलेली परीक्षा ही 10 नोव्हेंबर 2024मध्ये घेण्यात आली. पेपर 1 साठी 1,52,605 विद्यार्थी, पेपर 2 साठी 2,01,347 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी पेपर 1 मध्ये 4,709 विद्यार्थी व पेपर 2 मध्ये 6,459 असे एकूण 11,168 विद्यार्थी पात्र झाले होते. 2013 ते 2024च्या दरम्यान झालेल्या सर्व TETमध्ये 1,14,808 विद्यार्थी पात्र ठरले होते. 2018मध्ये झालेल्या TET फ्रॉडमध्ये 1,663 विद्यार्थी सापडले होते.
त्यानंतर 2019मध्ये झालेल्या TETमध्ये फ्रॉड उमेदवार म्हणून 7,880 विद्यार्थी सापडले होते. ते विद्यार्थी वगळता 2013 पासून 2024पर्यंत झालेल्या TETमध्ये एकूण 1,05,265 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. पैकी जवळजवळ 2017 आणि 2022मध्ये झालेल्या भरतीमध्ये एकूण 21,000 विद्यार्थी शिक्षक म्हणून नोकरीला लागलेले आहेत. उर्वरित सर्व विद्यार्थी अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल घंटी दाबवायला विसरू नका.